31 मार्च ते 6 एप्रिल 2025 वृषभ राशीचे साप्ताहिक राशीफल। एप्रिलचा पहिला आठवडा कसा जाईल याबद्दल अनेकांना उत्सुकता असेल, तर जाणून घेऊयात ज्योतिषांच्या मते एप्रिलचा हा पहिला आठवडा वृषभ राशीसाठी कसा राहणार आहे। नवीन महिन्याच्या सुरुवातीला तुमचे तारे काय दर्शवत आहेत? हा आठवडा तुमच्यासाठी आनंद, आव्हाने किंवा नवीन संधी घेऊन येईल का? जाणून घेऊया ज्योतिषांच्या मते आठवड्याचे राशी भविष्य। या भविष्यवाणीत तुम्हाला करिअर, व्यवसाय, शिक्षण, आरोग्य आणि प्रेमजीवनाशी संबंधित महत्त्वाचे संकेत मिळतील। ग्रहांच्या हालचालीनुसार या आठवड्यात वृषभ राशींचा काळ शुभ राहील। तर एप्रिलच्या नवीन आठवड्यात वृषभ राशीसाठी भाग्यशाली रंग, आठवड्याच्या काही टिप्स, भाग्यशाली क्रमांक, भाग्यशाली दिवस याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत। 31 मार्च ते 6 एप्रिल 2025 वृषभ राशी। तुमच्या वैयक्तिक नातेसंबंधांमध्ये हा आठवडा मोकळ्या मनाने संवाद साधण्यास आणि अर्थपूर्ण संबंधांना आमंत्रित करतो। चंद्राची ऊर्जा तुमच्या सहानुभूती दाखवण्याची आणि ऐकण्याची क्षमता वाढवते। प्रियजनांसोबतचे बंध मजबूत करते। ज्या मित्रांशी किंवा कुटुंबाशी तुमचा संपर्क तुटला आहे त्यांच्याशी पुन्हा संपर्क साधण्याची इच्छा तुम्हाला वाटू शकते। तुमचे नातेसंबंध जोपासण्यासाठी या संधीचा स्वीकार करा, परंतु भावनिक ताण टाळण्यासाठी निरोगी सीमा राखण्याचे लक्षात ठेवा। भावनिकदृष्ट्या हा आठवडा आत्मनिरीक्षण आणि आत्मजागरूकतेचा आहे। चंद्राची स्थिती तुम्हाला तुमच्या भावनिक परिदृश्याचे मूल्यांकन करण्यास आणि कोणत्याही दबलेल्या भावनांना मुक्त करण्यास प्रोत्साहित करते। सजगतेचा सराव केल्याने या भावनांवर प्रतिक्रिया करण्यास मदत होऊ शकते। सकारात्मक मानसिकतेत बदल होत आहेत, ज्यामुळे स्वतःशी आणि इतरांशी खोलवर जोडण्याची तुमची क्षमता वाढते। तुमच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवणे महत्त्वाचे ठरते, मार्गदर्शन देते आणि आंतरिक शांती वाढवते। या आठवड्यात वृषभ राशी तुमच्या आरोग्यावर लक्ष संतुलनाचे महत्त्व अधोरेखित करते। मंगळ ग्रहामुळे उत्साही होऊन तुम्ही अधिक सक्रिय जीवनशैली स्वीकारण्यास प्रवृत्त होऊ शकता, जे फायदेशीर आहे। तथापि तुमच्या शरीराचे ऐका आणि थकवा टाळण्यासाठी पुरेशी विश्रांती घ्या। पोषण आणि हायड्रेशन तुमच्या चैतन्य टिकवून ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात। भावनिक संतुलन राखण्यासाठी आणि एकूणच कल्याण वाढवण्यासाठी योग किंवा ध्यान यासारख्या पद्धतींचा विचार करा। या आठवड्यात वृषभ राशीसाठी भाग्यवान रंग हा हिरवा आणि निळा असणार आहे। तर आठवड्यातील भाग्यवान अंक हे 4, 7 आणि 19 असणार आहे। तुमच्यासाठी भाग्यवान अक्षर ही टी आणि आर असणार आहे। वृषभ राशी, या आठवड्यात तुमच्या व्यावसायिक जीवनात एक गतिमान बदल दिसून येईल, कारण तुम्ही तुमच्या ध्येयांकडे अधिक उत्साही आणि प्रेरित होता। तुमच्या करिअर वाढीच्या क्षेत्रावर चंद्राचा प्रभाव असल्याने सहयोगी प्रयत्न फायदेशीर ठरतील। तुम्हाला महत्त्वाकांक्षी ध्येये निश्चित करण्यास प्रोत्साहित केले जाईल, परंतु तपशिलांकडे दुर्लक्ष करू नका। नेटवर्किंगमुळे अनपेक्षित संधी मिळू शकतात, म्हणून समवयस्कांशी सक्रियपणे संवाद साधा। थकवा टाळण्यासाठी कामाच्या मागण्या आणि वैयक्तिक वेळेत संतुलन ठेवा। या आठवड्यात प्रवासाचे पैलू लहान आणि उत्स्फूर्त सहलींसाठी अनुकूल आहेत, जे विश्रांती आणि नवीन अनुभव देतात। ग्रामीण भागातील पळून जाणे असो किंवा शेजारच्या शहराला भेट देणे असो, हे साहस नवचैतन्य आणू शकतात। प्रवासाच्या योजनांमध्ये लवचिक राहण्यासाठी हुशारीने पॅक करा। चंद्र तुम्हाला अशा ठिकाणांचा शोध घेण्यास प्रोत्साहित करतो जी तुमच्या इंद्रियांना आणि मनाला उत्तेजित करतात आणि दृश्यात एक ताजेतवाने बदल घडवून आणू शकतात। वृषभ राशीच्या लोकांनी या आठवड्यात तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी जास्त विचार करण्याची गरज नाही। तुमच्याकडे येणारे कोणतेही काम तुमच्या पद्धतीने पूर्ण करा। व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता दाट आहे आणि तुमची आर्थिक स्थितीही मजबूत राहील। या आठवड्यात तुमचा उत्साह आणि ऊर्जा वाढल्यामुळे तुम्ही तुमची कामे सहजपणे पूर्ण करू शकाल। काही महत्त्वाची ध्येये निश्चित करण्याची शक्यता देखील आहे। तुमच्या व्यवसायातील समज सुधारल्यामुळे तुम्ही चांगल्या योजना बनवून तुमचे काम वाढवू शकाल। नोकरी करणारे लोक त्यांच्या आवडी, विवेक आणि सर्जनशीलतेमुळे त्यांच्या कामात यश मिळवू शकतात। भागीदारीच्या कामात तुम्ही प्रगती करू शकता। 31 मार्च ते 6 एप्रिल 2025 या काळात वृषभ राशीच्या राशीतील लोक या आठवड्यात स्वतःमध्ये सुधारणा आणि भविष्यातील योजनांची सविस्तर माहिती देण्यावर लक्ष केंद्रित करतात। कन्या राशीतून चंद्राचे भ्रमण वृषभ राशीला तुम्हाला तुमच्या जीवनात सुव्यवस्था शोधण्यास प्रोत्साहित करते। तुमचे वेळापत्रक गोंधळमुक्त करा आणि व्यावसायिक आणि वैयक्तिकरित्या खरोखर महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा।
कामाच्या ठिकाणी काळजीपूर्वक दृष्टिकोन ओळखण्यास मदत करेल। या आठवड्यामध्ये प्रेमजीवन संयमाची मागणी करते। शुक्र अर्थपूर्ण संवादांना प्रोत्साहन देतो, ज्यामुळे भागीदारांसोबत तणाव सोडवण्यासाठी हा एक आदर्श काळ बनतो। आठवड्याच्या मध्यात सर्जनशीलतेला आलिंगन द्या, जेणेकरून प्रलंबित वाद सोडवता येतील। सुसंवाद वाढेल। आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे, विशेषतः आहार आणि व्यायाम। नियमित दिनचर्या शारीरिक आणि मानसिक दोन्ही फायदे देतील। ध्यान स्पष्टता वाढवू शकते, म्हणून वैयक्तिक चिंतनासाठी वेळ काढा। आठवडा संपत असताना सामुदायिक क्रियाकल्पांमध्ये व्यस्त राहा, जे समाधान देईल आणि तुम्हाला आपलेपणाची भावना देईल। तुम्ही नवीन संधी निर्माण होताच त्याचा स्वीकार करा। एकंदरीत वृषभ राशीसाठी हा आठवडा उत्तम राहणार आहे।